माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। 2-3 दिवस आहे ना छान असं ऊन पडत होतं, त्याच्यामुळे असं वाटलेलं की पावसाळा आता संपलेला आहे। पण आज सकाळपासूनही ऊन होतं आणि आत्ता पाऊस चालू झालेला आहे, म्हणजे थोडासा पाऊस येऊन गेलेला आहे। आज जेवणामध्ये मी कढी बनवलेली आहे आणि इथं उसळ बनवलेली आहे। मूग आणि अख्खा मसूर यांची ही उसळ बनवलेली आहे आणि आता जेवण झाल्यानंतर शंकरपाळी बनवणार आहे। शंकरपाळी बनवण्यासाठी मी 1 वाटी आहे ना गाईचं दूध घेतलेले, 1 वाटी तूप घेतलेले आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर कमी जास्त केली तरी चालते, मी जास्त थोडी साखर घेणार आहे, म्हणजे 1.5 वाटी साखर घेणार आहे। तर आता हे एक पातेलं घेतलेले, ह्याच्यामध्ये मी हे दूध ओतलेले आणि त्याच्यामध्ये ही साखर टाकलेली आहे। मुलांना थोडं गोड जास्त लागतं, त्यामुळे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। आता हे जे काय दूध आणि साखर आहे ते मी गॅसवरती ठेवणार आहे आणि साखर वितळेपर्यंत आहे ना असं हलवत राहणार आहे आणि साखर वितळून घेणार आहे। आता ना हे मी गॅसवरती ठेवते। दुधामध्ये ही पूर्ण साखर वितळलेली आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। हे वितळून घेतलेले 1 वाटी तूप आहे, तर ती मी ह्याच्यामध्ये ओतून घेते। आपण जर आहे ना गॅस चालूच ठेवला आणि हे सगळं शिजू दिलं तर ना हे मिश्रण सगळं नासल्यासारखं असं होतं, त्याच्यामुळे गॅस बंद करून मी हे तूप टाकलेले। इथं मी ना 4 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतलेले, कमी जास्त झालं तर मी अजून पीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि शंकरपाळ्या गोड आहेत तरी पण थोडंसं मीठ टाकणार आहे। तर आता मी हे मीठ टाकलेले। ही वेलची पूड करून ठेवलेली आहे, ती आता टाकून घेतलेली आहे। हे दूध तूप आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते मी आता ओतून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी गव्हाचे पीठ घालणार आहे। हे सगळं गरम आहे, त्याच्यामुळे लगेच काय पीठ मळता येत नाही, पण आहे ना ह्या पिठामध्ये टाकलं म्हणजे पीठही छान असं लागेल ह्याला। अजून पीठ लागते, त्यामुळे अजून हे पीठ घातलेले। हे पीठ मळण्यासाठी मला 5.5 वाट्या गव्हाचं पीठ लागलं। 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप होतं। मी साखर 1.5 वाटी घेतलेली आणि त्यासाठी मला 5.5 वाट्या ना गव्हाचं पीठ लागलेले आणि 5.5 वाट्यांमध्ये ना हे पीठ असं छान असं झालेलं आहे। आता मी हे पीठ मळून घेते। शंकरपाळीचे पीठ मी हे मळून घेतलेले आणि इतर पीठ जशी एकसारखी मळली जातात तसं शंकरपाळीचे पीठ मळलं जात नाही, अशा रेषा वगैरे दिसतात। हे पीठ मी 20 मिनिटं भिजू देणार आहे आणि त्यानंतर शंकरपाळ्या लाटून घेणार आहेत। शंकरपाळी बनवण्यासाठी मी हा एक गोळा घेतलेला आहे आणि आता लाटून घेते। शंकरपाळी थोडीशी जाडच चांगली वाटते, खायलाही छान लागते, त्यामुळे थोड्याशा जाडच मी शंकरपाळ्या लाटणार आहे। शंकरपाळी मी अशी कापून घेतलेली आहे आणि जास्तीचं जे होतं ते काढून घेतलेले। आता उरलेल्या सगळ्या शंकरपाळ्या लाटून घेते आणि त्यानंतर कापूनही घेते। शंकरपाळ्या सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि इथं तेल तापायला ठेवलेले। आता तेल तापलं की त्याच्यामध्ये तळून घेते। तेल आता तापलेलं आहे आणि मी गॅस कमी केलेला आहे। आता ह्या कमी गॅसवरतीच आहे ना मी शंकरपाळ्या तळून घेणार आहे। शंकरपाळी तेलामध्ये घातल्यानंतर त्याच्यामध्ये जर झाऱ्या किंवा उलटण घातलं तर शंकरपाळी तुटते, त्याच्यामुळे लगेच त्याच्यामध्ये झाऱ्या किंवा उलटण तेलामध्ये घालायचं नाही।
आणि शंकरपाळी मी अशा मध्यम गॅसवरतीच तळून घेणार आहे. जास्त फुल गॅस केला तर वरचा भाग तळला जातो आणि आतून शंकरपाळी नीट तळली जात नाही. त्यामुळे मध्यम गॅस केलेला आहे आणि आता ह्या मध्यम गॅसवरतीच मी ही शंकरपाळी तळून घेणार आहे. मध्यम गॅसवरती शंकरपाळी तळून घेतली ना म्हणजे हे बघा असा छान असा कलर येतो आणि शंकरपाळी छान अशी तळली जाते, आतूनही तळली जाते आणि छान खुसखुशीत होते. ह्या अशा कलरमध्ये मी शंकरपाळी तळून घेतलेली आहे आणि गव्हाची शंकरपाळी असल्यामुळे थोडासा कलर जरा वेगळा येतो. मैद्याची शंकरपाळी असेल तर पांढरा कलर येतो थोडासा. आता उरलेले शंकरपाळ्या तळून घेते. शंकरपाळ्या माझ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि शंकरपाळी आतूनही बघा कशी आहे, एकदम लेयर पडलेले आहेत आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आहे. तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाची शंकरपाळी नक्की बनवून बघा. मैद्याची तर आपण बनवतोच, पण गव्हाच्या पिठाची छान लागते शंकरपाळी.